नमस्कार. वर्ष संपत आलं की आपलं मन नकळतपणे भूतकाळात जातं, नाही का? पण जरा थांबा. ह्यावेळेस मागे वळून पाहायचंय ते चुका काढण्यासाठी किंवा स्वतःला दोष देण्यासाठी नाही. नाही नाही. उलट आपण जो काही प्रवास केलाय, जे काही अनुभवलंय, त्यासाठी स्वतःच्या पाठीवर एक शाबासकीची थाप देण्यासाठी. चला, ह्याच एका वेगळ्या नजरेतून ह्या वर्षाला निरोप देऊया. आपण पुढे जाण्याआधी ना एक क्षण घेऊया. फक्त शांतपणे विचार करूया की हे वर्ष आपल्यासाठी कसं होतं. आणि हो, या प्रश्नाचं उत्तर एका कठोर न्यायाधीशासारखं नाही द्यायचं, तर एका प्रेमळ मित्रासारखं शोधायचंय. काय काय आठवतंय? काय शिकवून गेलं हे वर्ष आपल्याला? आणि आज आपल्याला हीच भावना मनात घट्ट धरून ठेवायची आहे. कुठल्याही तक्रारी नाहीत, कसलाही पश्चाताप नाही. फक्त आणि फक्त कौतुक. आपण जे काही सहन केलं, ज्या प्रसंगांना तोंड दिलं, त्याबद्दल स्वतःला शाब्बासकी देण्याची आता हीच तर ती वेळ आहे. चला तर मग आपल्या आठवणींच्या या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. मागे वळून पाहूया, पण अगदी प्रामाणिकपणे आणि तितक्याच आपुलकीने. सगळ्यात आधी एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य करूया, हे वर्ष सोपं नक्कीच नव्हतं. प्रत्येकासमोरची आव्हानं कदाचित वेगळी असतील, पण संघर्ष तो कुठेतरी आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला आला होता, नाही का? वाट सोपी नव्हती, ही एक भावना आपल्या सगळ्यांना जोडणारी आहे. खरं तर हे वर्ष म्हणजे भावनांचा एक कल्लोळच होता. कधी मोठं यश मिळालं, तर कधी परिस्थितीने आपल्याला संयम म्हणजे काय हे शिकवलं. कधी खूप हसलो, तर कधी डोळ्यात पाणीसुद्धा आलं. पण या सगळ्या चढ उतारांमध्ये एक गोष्ट आपण साध्य केली, आपण टिकून राहिलो. आपण हार मानली नाही. आणि हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि यामुळेच ना यशाची आपली व्याख्याच बदलून जाते. नेहमी जिंकणंच यश असतं का? नाही. कधीकधी एखाद्या वादळात न डगमगता फक्त उभं राहणं हेच सर्वात मोठी लढाई जिंकण्यासारखं असतं. ही टिकून राहण्याची जी ताकद आहे, ही लवचिकता, हेच आपली खरी ओळख आहे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या अनुभवांमधून आपल्या पदरात नक्की काय पडलं? चला पाहूया, कारण अनुभवच तर आपले सगळ्यात मोठे गुरु असतात, नाही का? या वर्षाने आपल्याला काही खूप मौल्यवान गोष्टी शिकवल्या. जेव्हा उत्तरं लगेच मिळाली नाहीत, तेव्हा आपण संयम धरला. जेव्हा आपल्या योजना फसल्या, तेव्हा आपण नम्र व्हायला शिकलो. जेव्हा कुणाची साथ नव्हती, तेव्हा एकट्याने धैर्याने उभं राहण्याची ताकद मिळाली. आणि जिथे बुद्धी चालत नव्हती, तिथे विश्वासाने मार्ग काढला. आणि हा विचार किती महत्वाचा आहे बघा. अपयश म्हणजे आपला शेवट नाही, आपला पराभव नाही. तो फक्त एक आरसा आहे, जो आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख करून देतो. आपली खरी ताकद, आपल्या मर्यादा आणि आपल्या क्षमता या सगळ्यांची ओळख अशाच कठीण काळात होत असते. तर आपण भूतकाळात पाहिलं, त्यातून शिकलो. आता वेळ आहे पुढे जाण्याची. पण हलकं होऊन पुढे जायचं असेल, तर आधी मागचं जे काही ओझं आहे, ते खाली ठेवावं लागेल. मग नक्की कोणतं ओझं खाली ठेवायचंय? पहिलं म्हणजे आपल्या आतून येणारा तो आवाज, जो सारखं म्हणतो, हे नाही जमणार. दुसरं म्हणजे ती भीती, जी आपल्याला कोणतंही पाऊल उचलायच्या आधीच थांबवते. तिसरं, ती अपराधीपणाची भावना, जी मुळात आपली आहेच की नाही हे तपासायला हवं. आणि चौथं म्हणजे इतरांच्या अपेक्षांचं ओझं. हे सगळं मागे सोडल्याशिवाय आपण खरंच मोकळा श्वास घेऊ शकणार नाही. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे स्वतःला माफ करणं. आपण त्यावेळी आपल्या तेव्हाच्या बुद्धीनुसार आणि अनुभवानुसारच निर्णय घेतले. आज जे आपल्याला कळतंय, ते तेव्हा माहीत नव्हतं. त्यामुळे भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला दोष देणं थांबवून त्यातून शिकून पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता वर्तमानातून भविष्याकडे पाहूया. नवीन वर्षाची तयारी म्हणजे फक्त काही नवीन संकल्प करणं नाही. त्याऐवजी एक असा दृष्टिकोन तयार करूया, जो जास्त व्यापक आणि आपल्याला कायम साथ देईल. हा एक खूपच सुंदर विचार आहे. चला, या नवीन वर्षात काही ध्येय ठरवण्यापेक्षा आपली मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करूया. फक्त जिंकण्यावर नाही, तर एक व्यक्ती म्हणून वाढण्यावर लक्ष देऊया. फक्त गुणांवर नाही, तर खरं ज्ञान मिळवण्यावर भर देऊया. आणि फक्त घेण्यापेक्षा देण्यावर लक्ष केंद्रित करूया. हा वरवरचा नाही, तर एक खोलवरचा बदल आहे. मोठी स्वप्न पाहणं खूपच छान आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी रोजची शिस्त लागते. प्रेरणा म्हणजे गाडीत पेट्रोल भरण्यासारखं आहे. ती आपल्याला सुरुवात करून देते. पण शिस्त म्हणजे रोज गाडीत चालवण्याची सवय. तीच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते. प्रेरणा कधी ना कधी संपते, पण शिस्त टिकून राहते. आणि ही शिस्त म्हणजे काहीतरी खूप मोठं करायचंय असं अजिबात नाही. परफेक्ट होण्याच्या मागे लागण्यापेक्षा
रोज थोडीशी, अगदी थोडीशी प्रगती करणं जास्त महत्वाचं आहे. विचार करा, रोज फक्त 1% जरी सुधारणा केली तरी वर्षभरात किती मोठा बदल होऊ शकतो. छोट्या पावलांमधलं सातत्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आणि आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय. हे एक वचन आहे, जे आपण दुसऱ्या कुणाला नाही तर स्वतःला देणार आहोत. ही एक साधी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वतःला कधी कमी समजू नका. आपल्या आत प्रचंड क्षमता दडलेली आहे. या वर्षातल्या प्रत्येक अनुभवाने आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणं बनवलं आहे. त्या ताकदीवर विश्वास ठेवा. ही गोष्ट किती सुंदर आहे बघा. जगाला एक अशी व्यक्ती नकोय जी कधीच चुकत नाही. जगाला एक अशी व्यक्ती हवी आहे जी खरी आहे, जी प्रयत्न करते, जी पडते आणि पुन्हा उभी राहते, जी सतत शिकत राहते आणि वाढत राहते. हीच आपली ओळख, हीच आपली खरी ताकद आहे. तर नवीन वर्षात जाताना या 3 गोष्टी आपल्यासोबत घेऊन जाऊया. मनात कधीही न संपणारी आशा, डोळ्यांसमोर आपली स्पष्ट ध्येय आणि प्रत्येक पावलात असणारं धैर्य. आणि जाता जाता हा एक विचार मनात ठेवूया. नवीन वर्ष म्हणजे काही कोरी पाटी नाही, जिथे सगळं पुसून नव्याने लिहायचंय. नाही, उलट ते आपल्या धैर्याने लिहिलेल्या कथेचं पुढचं पान आहे. हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आणि याच सकारात्मक विचाराने नवीन वर्षाचं स्वागत करूया.